10 दिशांनी गुणीजन आले, सभामंडपी स्वागत झाले, पूर्वनियोजित अपूर्व झाले सावरल्या नजरा, सुस्वागतम सुस्वागतम मानाचा मुजरा. उपस्थित सर्व मान्यवरांचे, पालकांचे आणि आपल्या छोट्या बालकलाकारांचे ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय पूर्व प्राथमिक विभागातर्फे सहर्ष स्वागत. ज्याप्रमाणे चातकाला आपली तृषा शमवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते ती स्वाती नक्षत्राची, अगदी तसेच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर ओढ असते ती या वार्षिक स्नेहसंमेलनाची. स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार, आपल्यातील सुप्त गुणांचे प्रदर्शन आणि एक निर्मळ आनंद देणारा सोहळा. धन्यवाद आबोलीताई. नमस्कार. आज आपल्या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय वर्षाताई आहिरे यांचे स्वागत, तसेच येथे जमलेले आपल्या बालचमूंचे खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी येथे जमलेलो आहोत. आपल्या या स्नेहसंमेलनाचा उद्देश हाच आहे की प्रत्येक मुलाच्या कलागुणांना वाव मिळावा आणि याच दृष्टीने आपल्या प्रबोधिनीत अनेक प्रकल्प राबविले जातात. आपल्या बालवर्ग व सिनियर KGच्या अभ्यासक्रमात असलेले विविध प्रकल्प, त्यातीलच आपले सण हा विषय आपण या स्नेहसंमेलनासाठी निवडला आहे. आपल्या प्रबोधिनीमध्ये देखील सण आणि उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात आणि त्या सण आणि उत्सवाचे प्रबोधिनीमार्फत तसेच येथील प्रकल्पाद्वारे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले जाते. आपले मराठी 12 महिने व त्यातील येणाऱ्या सणांची रेलचेल आपण आज येथे पाहणार आहोत. आपल्या सणांची विविध वैशिष्ट्ये आहेत. त्या सणांमध्ये आयुर्वेदिक दृष्ट्या व त्या ऋतूनुसार विविध प्रकारची खाद्यपदार्थ देखील बनवली जातात. आपली भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. त्यामध्ये आपल्या सणांचा देखील महत्त्वाचा वाटा असल्याचे दिसून येते. प्रत्येक भागांमध्ये हे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. प्रत्येक ठिकाणच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. चला तर मग आपण आपल्या या बालकलाकारांचे कौतुक करूयात व सण व उत्सव या परंपरेचा आनंद घेऊयात. आज या ठिकाणी लाभलेले प्रमुख अतिथी माननीय वर्षाताई आहिरे
यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. वर्षाताई या सध्या सिटी प्राईड स्कूल निगडी येथे पूर्व प्राथमिक विभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 17 वर्षापासून या शिक्षकी पेशात आहेत. तसेच त्यांनी BSc, MCM, TTC, B.Ed अशा अनेक पदव्या घेतल्या आहेत. सिटी प्राईड स्कूलमध्ये नोकरी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी EDP विभागासाठी उत्पादन उद्योगात काम केले आहे. 2016 सिटी प्राईड स्कूलमध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. तसेच वर्षाताईंनी शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी बालमानसशास्त्र या विषयासाठी 2 वर्षे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. गुड मॉर्निंग. से गुड मॉर्निंग लाऊडली. सगळे खूप उत्सुक आहात ना इथे येऊन डान्स करायला. रात्रभर कदाचित झोपलेही नसतील आणि झोपूही दिलं नसेल आईवडिलांना. इथे उपस्थित सगळे मान्यवर, शिक्षक, पालक आणि छोटे फ्रेंड्स सगळ्यांना माझा नमस्कार. मी मराठी खूप छान बोलू शकत नाही म्हणून थोडेफार इंग्लिश शब्द येतील मध्ये, त्याबद्दल क्षमस्व. मी खूप सक्सेसफुल नाही आहे जसा माझा इंट्रोडक्शन केलं तसं, पण मी प्राऊड आहे जे मी करते त्याच्यासाठी. कारण आत्ता त्यांनी जे सांगितलं की लहान मुलांचं संगोपन ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ज्ञानप्रबोधिनीचं जे स्लोगन आहे की मोटिवेटिंग इंटेलिजन्स थ्रू सोशल चेंज, आणि हे प्रबोधिनी अनेक वर्षांपासून करते. मी लहान असताना आय थिंक मी 5वीत असेल, मी माटे शाळेत शिकली आहे चिंचवडला. तेव्हा मी ज्ञानप्रबोधिनी स्कूलमध्ये गीता पटमध्ये भाग घेतला होता आणि तेव्हा ही एवढी मोठी शाळा बघून मला वाटायचं की अरे आपण इथे शिकलो असतं तर बरं झालं असतं. आणि खूपदा या शाळेमध्ये येण्याची इच्छा होती आणि आज ती इच्छा मला प्रमुख पाहुणे म्हणून इन्व्हाइट केलं तुम्ही आणि ती पूर्ण झाली आणि मला शाळेमधला हा उपक्रम बघण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. ज्ञानप्रबोधिनी स्कूल ही माझ्यासाठी खूप आयडियल स्कूल आहे पहिल्यापासनं. कारण ज्या प्रकारे इथे ॲक्टिव्हिटीज किंवा उपक्रम राबवले जातात, आता NEP जे काही सांगते की पालकांचा सहभाग असला पाहिजे, त्यानंतर मुलांनी खेळातून शिकले पाहिजे, ही शाळा अनेक वर्षांपासून हे करत आहे आणि त्यामुळेच मला ही शाळा आदर्श शाळा वाटते. आणि मला हे म्हणायचं आहे की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वयाची पहिली 8 वर्ष हे क्रुशियल डेव्हलपमेंट इयर्स असतात मुलांचे. मला हे पालक झाल्यानंतर कळलं. जेव्हा माझा मुलगा LKGमध्ये गेला तेव्हा मला वाटायला लागलं की आपण शिक्षक असायला पाहिजे, त्यामुळे आपल्याला कळेल हे मूल कसं वाढवायचं. कारण पॅरेंटिंग ही सुद्धा लहान मुलांबरोबर आपल्याला ती कला उपजत होते. म्हणजे आधीपासून आपण पालक नसतो, पण जसजशी मुलं मोठी होतात आपण शिकत जातो की आपल्या मुलांना कसं घडवावं. आणि त्यासाठी मी शिक्षक झाले आणि सॉफ्टवेअरचा जॉब सोडला. आणि इथे आल्यापासून मला जो आनंद मिळतो या लहान मुलांबरोबर राहण्याचा आणि त्यांना शिकवण्याचा, आणि त्यातली काही मुलं ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला भेटतात आणि आपल्याला मार्गदर्शन आपल्याकडनं घेतात आणि दे फील दॅट यू आर अ स्पेशल पार्ट ऑफ देअर लाईफ अँड दॅट इज वॉट इज मोटिवेटिंग फॉर द टीचर्स. अँड आय एम प्राऊड टू बी अ टीचर and I'm proud to be here to see all of these little ones performing here. So all the best. I will not take much of your time, but parents, I would like to tell you that this is the important stage of life which God has given us as a parent. मुलांबरोबर भरपूर वेळ घालवा, त्यांना गोष्टी सांगा आणि त्यांच्याबरोबर तुम्ही आज हा जेवढा वेळ घालवाल त्याचं रिटर्न तुम्हाला ते मोठे झाल्यानंतर मिळेल. Okay, thank you so much and all the best children. Foo by foo, foo by foo, foo by foo, foo by foo, foo by foo. अगं मुलींनो, हे काय चाललंय तुमचं? अगं मंगळागौरीच्या खेळाचा सराव करतोय. मंगळागौर म्हणजे काय ग? श्रावण महिन्यात दर मंगळवारी शंकर बाप्पा व पार्वतीची पूजा केली तेव्हा हे खेळ खेळतात. मग आम्हाला पण येशील काय खेळ खेळायला? चला तर मग अर्जुन गट व मीरा गटातली मुली सादर करीत
जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती, हिरे मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ आनंदात. खेळूया मंगळा गौर, खेळूया ग मंगळा गौर, खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा. डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. दिंडा खाली कोण गौफी माय माऊली मी तर उभी. कोण्या गावाला गेली सांग दादा, कोण्या वाटेन गेली सांग दादा. भोवर भेंडी भोवरा नाचे, भोवर भेंडी भोवरा नाचे. 800 खिडक्या 900 दार, पुण्या वाटेन गेली हिरार. तिचा सापडला चंद्रहार, तिचा सापडला चंद्रहार. सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो. सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो. या बाई झिंगा नाचाया आमच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी सोनियाची साखळी. खडो खडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा. डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या. लाड सांगू बापाला पैसे मागू काकाला. गौर बसली नहाया शंकर आले पहाया. शंकर आमचे मेहुणे 2 दिवसांचे पाहुणे. हुश चल ग बाई खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ आनंदात. खेळूया मंगळा गौर, खेळूया ग मंगळा गौर, खेळूया. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग सून तुझी ग आहे देखणी ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग जावई तुझा ग आहे देखणा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. कशी मी नाचू कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला. कशी मी नाचू कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला. कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी
धर्म सादर करीत आहे मीरा गट व अर्जुन कथातली सर्व मुले कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी. श्रावण अष्टमीला देवकी पोटी 8वा पुत्र जन्माला आला. 8वा पुत्र जन्माला आला. श्रावण अष्टमीला देवकी पोटी 8वा पुत्र जन्माला आला. 8वा पुत्र जन्माला आला. छकुला सोनूला तो नंद लाला जो बाळा जो जो रे जो. छकुला सोनूला तो नंद लाला जो बाळा जो जो रे जो. कृष्ण हरे कृष्ण 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 देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. मन मंदिर में सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रास रचैया तारनहार मेरे तुम ही केवैया. तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. परंपार तेरी तू माखन चोर कहावे. भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे. भक्तों का सहारा तू बांसुरी वाला. मथुरा के बसैया ओ नंद के लाला. तेरी भक्ति में नाचे सबका भैया. श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. सबकी राज सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज. सबकी राज सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज.
आज केला काय? अरे आज तर बैलपोळा आहे ना. आज काय बैलाचा बर्थडे का? नाही नाही, शेतकरी दादांना शेतात बैलांची खूप मदत होत असते. मग त्यांना एक दिवस सुट्टी नको का? आणि त्यांना ठेवकू पण म्हणायला हवं. आमच्या गावी तर खूप मोठी मिरवणूक होते. बघायचे का मिरवणूक? चला तर मग पाहूया. जीवा शिवाची बैलजोड सादर करीत आहेत बालवर्ग ध्रुवगड. डौल मोराच्या मानता रे डौल मानता, ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा. तन सर्जाची हनम जोडी, तन सर्जाची हनम जोडी, पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार. पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार. धरतीया बाळाची चाक, त्याच्या दुनवेची गाडी. धरतीया बाळाची चाक, त्याच्या दुनवेची गाडी. सुरव्या चंद्राची ओ जोडी, सुरव्या चंद्राची ओ जोडी. त्याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची माडी. त्याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची माडी. डौल मोराच्या मानचा रे डौल मानचा, ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा. आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी. आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी. आमच्या दुनियेची दौलत सारी ही जोडी बैलाची खिल्लारी. जोडी बैलाची खिल्लारी. ही सगळी मिरवणूक बघून ध्रुवा सोसायटीतल्या मुलांना खूप आनंद झाला. आपण पण असा बैलपोळा साजरा करायचा, आजोबांकडून गोष्ट ऐकायची असे मुले ठरवू लागली. किती भारी झाली रे मिरवणूक. आज काय आहे रे? बैलपोळा आहे का? हो, आज बैलपोळा आहे. माझ्या आईने सकाळी पुरणपोळी सुद्धा केली होती. आजोबा आजोबा, आज बैलपोळा आहे का? आजोबा, हो आज बैलपोळा आहे, पण काही ठिकाणी हा पोळा भाद्रपद अमावास्येला सुद्धा करतात. पोळ्याला बेंदूर सुद्धा म्हणतात बरं का. आजोबा, आम्हाला बैलपोळ्याची गोष्ट सांगा ना. हो हो आजोबा, सांगा ना. हो, ती तर मी सांगणारच आहे, पण आजच्या दिवसाचं आणखीन एक महत्त्व आहे. ते कोणतं आजोबा? आज म्हणजे श्रावणी अमावस्येला
मातृदिन सुद्धा साजरा करतात. मातृदिन म्हणजे काय? मातृदिन म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आईचा स्पेशल दिवस. ते तुमचं मदर्स डे की काय असतं ना, तेच ते. हो का, रे वा. म्हणजे आपला आई तर मला चित्र मदत दे का? हो, अगदी बरोबर. मग आपल्या आईसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आयडिया, आपण आईसाठी केक आणूया का? नको नको, केक आणायचं म्हणजे माझ्याच आईला ऑर्डर द्यायला लागेल. शिवाय तिला सारखा सारखा केक करून कंटाळा आलाय म्हणे. हे बघा मुलांनो, आईचा स्पेशल दिवस ना, आईला बरं वाटेल, आवडेल असं काहीतरी करावं. मग आपल्या आईला आपण घरकामांना सुट्टी दिली तर? आणि हा, आपण आईसाठी काहीतरी स्पेशल पदार्थ बनवला तर? पण आपल्याला गॅस द्यायची परमिशन नाही ना. मग आपण आता आपल्या बाबांना पण घेतलं तर किती मजा येईल. अरे हो हो, एक महत्वाची गोष्ट आहे बरं का. आपल्या वाढदिवशी आई आपलं औक्षण करते ना, तसंच औक्षण तुम्ही तुमच्या आईचा पण करा हा. मी सगळी तयारी करून ठेवते. हो हो चालेल आजी. चला तर मग आपल्या करूया. सर्व मुले तयारीला लागतात. मुले आपल्याच गुजगुजायला लागतात. काय मंडळी, काय खुसफुस चाललीये? आजोबा, मी आधी बाबांनी मिळून आईसाठी खीर केलीये. आणि मी तर भेळ केलीये. आम्ही तर मस्त खिचडीचा बेत केलाय आणि सोबत कढी पापड पण. हा, आम्ही तर बितर केली यूट्यूबवर बघून. काय मुलांना, झाली का तयारी सगळी? मी तर कॉन्व्हेंट मध्ये शिकलोय. या सगळ्या कल्चरची ओळख मला मस्त झाली. हो ना, आपल्याला लहानपणी कधी केला नसेल, काही आठवत नाही. पण यांच्यामुळे पुन्हा ते दिवस साजरे करायला मिळतात. चला बाळांनो, औक्षणाची तयारी झाली बरं का. आणि आज मी तुमच्यासाठी छान नारळाच्या वड्या केल्या. तो तुम्ही तुमच्या आई बाबांना पण भरवा बरं का. हो आजी. चला तर आपल्या आईला बोलूया. सर्व मुले आपल्या आईला बोलवतात. अगं, हे सगळं काय सुरू आहे? आज तर माझा वाढदिवस पण नाही. घडी घडीला काहीही सुचत असतं या मुलांना. हो ना, आज तर मला स्वयंपाकघरात सुद्धा येऊ दिलं नाही. काहीतरी चाललं होतं यूट्यूबवर बघून. अगं जरा थांबा, कळेल तुम्हाला लवकरच. म्हणजे तुम्हाला माहित आहे का काकू? हो तर सरप्राईज आहे आमचं. आई ते येऊ ते बस. सगळ्यात जणी बसा. हो, सगळ्या जणी बसतात. मुले त्यांचं ऑप्शन करतात. सांगा बरं मुलांना, आज काय स्पेशल आहे ते? आज मातृदिन सुरू आहे. अगं बाई, बल्बच्या दिवशी मातृदिन पण का? मज्जा आहे बापली. नुसती तेवढीच मज्जा नाही, आज आमच्या हातचं सगळ्यांना स्पेशल खायला मिळणार आहे. हे बघा मुलांना, तुमचे बाबा सुद्धा आईसारखीच काळजी घेतात की नाही रे तुमची? हो आजी, आमचे बाबा पण आमची खूप छान काळजी घेतात. मग आज त्यांचं पण ऑप्शन व्हायला हवं. या बाबा, तुम्ही येते बसा. तुम्ही पण बसा.
सगळे बाबांचं पण औक्षण करतात. सगळे बाबा म्हणा सगळे बाबा सगळी मुले बाबांचं पण औक्षण करतात. हे मुले बाबांचं पण औक्षण करतात. हे पाहून बाबांना खूप आनंद होतो. हे सगळे बघून मला माझ्या गावी असलेला आई वडिलांची खूप आठवण आली. पण आज काका काकू इथे आहेत ना, आपण त्यांचं औक्षण करूया. चाणक्य परत म्हण, माईक जवळ जाऊन परत म्हण मोठ्याने. पण आज काका काकू पण आज काका काकू इथे आहेत ना, आपण त्यांचं औक्षण करूया. अरे श्राव्या सगळे बाबा आजी आजोबांचं औक्षण करतात. त्याला बघू ना कसलं हे काय. युवराज आज खरी अर्थी मोठा सण साजरा झाला. पण हे आई वडिलांचं प्रेम आजच्या पुरतच नको बरं का. मग आम्ही अजून काय करायला हवं? रोज सकाळी उठल्यावर देवाबरोबर आई बाबांना पण नमस्कार करायचा आणि त्यांचं रोज ऐकायचं. हा हो जी, आम्ही सर्वजण आई बाबांचं रोज ऐकू आणि आई बाबांना कधी कधी त्रास देणार नाही आणि हट्ट सुद्धा करणार नाही. हो हो प्रॉमिस. आम्ही सुद्धा मुलांसाठी रोज थोडा स्पेशल वेळ नक्की काढू. हो, हा सर्व मंडळींचा आजचा संकल्प आहे बरं का. चला आपण मस्त जेवणाचा आस्वाद घेऊ. गोष्ट पण ऐकायची आहे ना तुम्हाला. काय मंडळी, तुम्ही पण करताय का यांच्यासारखा प्रॉमिस? चला तर मग श्लोक म्हणूया. आई माझा गुरु, आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई कल्पतरू, सौख्याचे सागरू, सौख्याचे सागरू, आई माझी, आई माझी, प्रीतीचे माहेर, प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार, मंगल्याचे सार, अमृताची धार, अमृताची धार, आई माझी, आई माझी. धन्यवाद. धन्यवाद. घेतला होता. नवरात्रीत किती मज्जा येते नाही. 9 दिवस 9 रंगांचे छान छान कपडे घालून देवीच्या मंदिरात जायचे. देवीच्या उत्सवात छान छान गाण्यावर दांडिया खेळायचे. सगळीकडे किती प्रसन्न वातावरण असते. देवीचे पण 9 नावे आणि 9 रूपे आहेत. नवरात्रीत आई बाबा उपवास करतात आणि कन्यापूजन पण. देवी म्हणजे शक्तीचे प्रतीक. चला तर मग सिनियर KGच्या मुली सादर करीत आहेत देवीची 9 रूपे. धन्यवाद. ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रिति
सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता आई तुझ्या गचरणी आभाळ धर येऊन विसावले देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे 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 घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावू नये ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे तुला पाहू किती गुण गाऊ किती तुला पाहू किती गुण गाऊ किती तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे 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 अरे तुम्ही कधी जेजुरीला गेलात का? हो, खूप वेळा. कारण आमचे कुलदैवत आहे ते. आमचे पण अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे खंडोबा. तिथे किती हालत असते, सगळे पिवळे पिवळे झालेले असते. अरे त्याला भंडारा म्हणतात. खंडोबाच्या उपासनेत भंडाऱ्याला फार महत्व आहे. तुम्हाला माहित आहे का? खंडोबाने मणी आणि मल्ल त्या दोन नेत्यांचा पराभव करून लोकांचे कल्याण केले. चला तर मग सादर करत आहे सिनियर केजीचे मुलं सादर करत आहे
सोन्याची जेजुरी देवाची नगरी, सोन्याची जेजुरी देवाची नगरी, पावन झाली या धरती. सागर देवाचा जागर, चला गडावरी उधळू भंडार. मल्ला सुराचा करी संवार, देव मार्तंड माझा मल्हार. भैरव मल्हारी, देव 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 माझा मल्हारी, मार्तंड भैरव मल्हारी. तीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात आदिलशहा निजामशहाचे वर्चस्व होते. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. त्यावेळी पुण्याजवळ शिवनेरी किल्ल्यावर काय चाललंय ते पाहूयात. रात्र वाढत होती. चिंताग्रस्त विश्वासराव ये झाल्या घालत होते. तेव्हाच एका दासीने निरोप आणला. सरकार आऊसाहेबांना मुलगा झाला. सगळीकडे लक्क उजेड झाला. जो काही सांगत सुटला राजा. काही दिवस जातात. ही कसली धावपळ चालू आहे. अगर आज बारशाचा दिवस आहे ना. हा मी तर विसरूनच गेली. शास्त्री बुवांचं आगमन होत आहे. शास्त्री बुवा आलेत. आऊसाहेब शास्त्री बुवा आलेत. तिकडे जा. आज कसे न केलं शास्त्री बुवा. सांगतो. ग्रह तारे कधी खोटं बोलत नाहीत. अनुभवाने आणि आत्मविश्वासाने सांगतो की सध्या स्थितीला पापाचा भार वाढला आहे. मोगल सैन्याने सळो की पळो करून सोडले. मला वाटतं आपल्या तारणारा जणू श्रीकृष्णच पोटी जन्माला आला आहे. काय ठेवूया बाळाचं नाव. काय ठेवूया शास्त्री बुवा बाळाचं नाव. ते आऊसाहेबच सांगतील काय नाव ठेवायचं ते. शिवनेरी गडाच्या या शिवाई देवीला नवस बोलले होते. त्या नावाने शिवाय
शिवाजी हे नाव ठेवूया. ठरलं तर मग शिवाजी हे नाव ठेवूया. ठरलं तर मग शिवाजी हे नाव ठेवूया. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार लागना पार अरे लागना पार लागना पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हा स्वराज्य मिळालं. आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती शिव नरक ऋषिपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दष्टित तायंगार मंडित शस्त्र पारंगत नाजनीर दुरंदर कौरवदार पप्रुंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी. स्वराज्य मिळालं. सर्व जनता सुखी झाली. नंतर इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य करायला सुरुवात केली. ते लोकांना खूप त्रास देत होते. आता आपण बघूयात पुण्यात काय चाललंय ते. आपल्या सहकाऱ्यांसह कचेरीत बसले होते.
शिवाजी राजे आहेत ना, त्यांची जन्मतिथी आहे. अरे हो, खरंच की. मला वाटतं आपण आपल्या बांधवांना एकत्र करून उत्सव साजरा करूया आणि या उत्सवातून आपण सर्वांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वराज्याबद्दल जनजागृती करू शकतो. ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी आपण लोकांना सज्ज करूया. सर्व लोकांमध्ये भेदभावना जागृत व्हावी, स्वातंत्र्यासाठी प्रेरणा मिळावी, हे मूळ हेतू धरून आपण शिवजयंती उत्सव साजरा करायचा ना. हो, अगदी बरोबर. जसे शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवले तसेच आपण पण स्वातंत्र्य मिळवूया. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की वंदे मातरम. भारत स्वतंत्र होतो, काही वर्षे जातात. आता पाहूया सध्या कशा प्रकारे शिवजयंती साजरी करतात ते. चला पुढच्या मुली पटकन. आज शिवजयंती आज शिवजयंती या विषयावर सोसायटीत बैठक चालू आहे. आता काय करायचं ते बोला. सगळं नेहमीप्रमाणे धूमधडाके ढोल वाजू, डीजे लावू, गाऊ, जेवण करू. बस एवढं म्हणजे शिवजयंती का? अजून वेगळं काय करायचं? शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, आपण त्याचं सुराज्य करूया. आपल्या जवळपासच्या ऐतिहासिक ठिकाणांना, किल्ल्यांना भेट देऊ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, आपण त्याचं सुराज्य करूया. आपल्या जवळपासच्या ऐतिहासिक ठिकाणांना, किल्ल्यांना भेट देऊ. इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करू. गडांवर स्वच्छता करू. शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत यासाठी कथा, निबंध, पोवाडे यांची स्पर्धा घेऊ. महाराजांच्या पुस्तकातले वाचन करू. शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात. कारण शिवराय घरात आले की त्यांचे विचार, संस्कार नक्की सगळ्यांपर्यंत पोहोचतील. शिवरायांची ओळख रामकृष्णाप्रमाणे घराघरातून व्हायला हवी. पाडवा, दसरा, दिवाळी जशी आपली संस्कृती तशी साजरी करू यंदाची शिवजयंती. यंदाची शिवजयंती, यंदाची शिवजयंती. उधेगा आंबे 1 2 3. उदे गांबे उदे, उदे भवानी उदे. उदे गांबे उदे, उदे भवानी उदे. उदे 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 उदे. आम्ही शिवाचे गोंधळी, आम्ही शिवाचे गोंधळी, आम्ही शिवाचे गोंधळी, आम्ही शिवाचे गोंधळी.
शंकराचा जप केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं. हर हर महादेव. महादेव 108 नावे आहेत. बोल. पर्वतावर भोलेनाथ डमरू वाजत होते तेव्हा त्यांना भेटायला प्रत्यक्ष देव आले आणि त्यांनी शंकराची खूप स्तुती केली. शंकरजीला भोलेनाथही म्हणतात. डमरू पण छान वाजवतात आणि नाच पण छान करतात. चला तर मग ज्ञानेश्वर विद्यार्थी सादर करीत आहे नाच. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने. ऐसा डमरू बजाया. नमस्ते. मैं हिमाचल की बेटी, मेरा भोला बसे काशी, सारी उम्र तेरी सेवा करूंगी, सारी उम्र तेरी सेवा करूंगी, बनकर तेरी दासी. शिव शिव शंभो, शिव 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 शंभो. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया. 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 ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया. डमरू को सुनकर जी कान्हा जी आए. कान्हा जी आए संग राधा भी आए. डमरू को सुनकर जी कान्हा जी आए. कान्हा जी आए संग राधा भी आए. वहाँ सखियों का मन भी मगन हो गया. सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया. डमरू को सुनकर जी गणपत चले हैं. डमरू को सुनकर जी गणपत चले. गणपत चले संग कार्तिक चले. गणपत चले संग कार्तिक चले. वहाँ अम्बे का मन भी मगन हो गया. सारा कैलाश पर्वत मगन हो गया. डमरू को सुनकर जी रामा जी आए. डमरू को सुनकर जी रामा जी आए. रामा जी आए संग लक्ष्मण जी आए. भैया सीता का मन भी मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ
मगन हो गया, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने। डमरू को सुनकर जी सूरज चले, सूरज चले वहाँ चंदा चले। डमरू को सुनकर जी सूरज चले, सूरज चले वहाँ चंदा चले। सारे तारों का मन भी मगन हो गया, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। हे मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर न आए। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। नमस्कार पालकांनो, आजही मेरा रंग दे बसंती चोला, वंदे मातरम अशा या समर गीतांची आणि राष्ट्रभक्तीपर गीता कानावर पडली तरी आपल्या अंगावरती शहारे येतात. आजही आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला पारतंत्र्यातून मुक्ती मिळावी म्हणून केलेल्या त्यागाची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण होते आणि या देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची भावना मनामध्ये येते आणि त्याची जाणीव होते. आपल्यात ही देशप्रेमाची असलेली संवेदना, भावना कायम राहावी यासाठी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण सर्व शाळांमध्ये आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्या माध्यमातून आपण आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करतो. पण आज काही पालक याकडे पाठ फिरवतात आणि कौटुंबिक सहलीला जातात किंवा सुट्टी आहे म्हणून घरीच राहतात, मुलांनाही शाळेत घेऊन येत नाहीत आणि स्वतःही येत नाहीत. खरं म्हणजे आपल्या सर्व पालकांची ही नैतिक जबाबदारी आहे की आपल्या मुलांमध्ये ही शिकवण रुजवावी आणि नेहमी सर्व राष्ट्रीय सणांना त्यांना शाळेमध्ये घेऊन यावं आणि आपण स्वतःही हजर राहावं. तर हाच विषय घेऊन आम्ही आपल्या समोर येत आहोत आणि सादर करत आहोत पालकांनीच लिहिलेलं, पालकच सादर करत असलेलं आणि पालकांसाठी सादर करत असलेलं एक नाटक माझा देश माझी जबाबदारी. याचं लेखन, संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे एक पालकच श्रीयुत कैलाश दंडगवाळ यांचं. तर आपण पाहूयात नाटक माझा देश माझी जबाबदारी. आता या पुढच्या प्रसंगात हे काका आणि मुलगी काय संवाद साधतायत ते आपण पाहूयात. हॅलो हॅलो. अरे सर्वांना विनंती, आपल्या आई बाबाच इकडे परफॉर्म करतायत, बघायचंय ना सर्वांना नाटक. तुम्ही सर्वांनी बोलत राहिलात तर ते काय म्हणतायत ते समजणारच नाही सर्वांना आणि तेही नाराज होतील. चालतील का आई बाबा नाराज झालेले सर्वांना? नाही ना? मग सर्वजण कृपया शांत रहा. वीरा, अगं 10 वाजलेत, अजूनही खेळतीये? शाळा नाही सकाळी? काका, उद्या शाळेला सुट्टी आहे. सुट्टी कसली? शुक्रवार आहे उद्या. उद्या आपला स्वातंत्र्य दिन आहे म्हणून शाळेला सुट्टी आहे. अरे यार, हे कसं विसरू शकतो मी? काय असतं का स्वातंत्र्य दिनला? 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. वी गॉट इंडिपेंडन्स ऑन 15 ऑगस्ट 1947 म्हणून आपण या दिवशी झेंडावंदन साजरा करतो.
क्या बात आहे, बरीच माहिती आहे का तुला? हो. मग जाणार आहेस ना शाळेत झेंडावंदनाला? नाही, का? लॉंग विकेंड आलाय आणि आईबाबांना पण ऑफिसला सुट्टी आहे, म्हणून मी कोकणात चालली आहे फिरायला. काय वीरा, हे फार चुकीचं आहे. हे आपले राष्ट्रीय सण आहेत. आपण हे आपल्या दिवाळी दसरा आपण कसा सेलिब्रेट करतो तसा सेलिब्रेट करायला पाहिजेत. तुला माहिती आहे का, हे सण प्रत्येक शाळांमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये सगळेजण सेलिब्रेट करतात. त्या दिवशी आपण आपले स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या वीरांनी मरण पत्कारले त्यांना आपण अभिवादन करतो. आपले जवान असतात, सैनिक असतात ना सीमेवर, त्यांनाही आपण अभिवादन करतो, त्यांची आठवण काढतो. तर हे 2 दिवस स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत आणि हे आपलं सेलिब्रेट करायचं आपलं कर्तृत्वच आहे. तुला माहिती आहे का, हे आपलं तू सेलिब्रेट करायला हवं. हे आमच्या वेळेला तर आम्ही शाळेमध्ये खूप आधीपासून तयारी चालू करायचो. काय ते ढोल, काय ते लेझिम, काय ते आम्ही साहसी गोष्टी आम्ही आमच्या पालकांना दाखवायचो आणि आम्ही पालकांना पण घेऊन जायचो. तुला दाखवतोच आम्ही आमच्या वेळेला स्वातंत्र्य दिन कसा असायचा ते. चल बघ. आता आपण पाहूयात काकांच्या शालेय जीवनात असणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घरी असलेली लगबग, ती गणवेशाला इस्त्री करणं, त्यानंतर घोषवाक्यासाठी पाटी तयार करणं, बुटांना पॉलिश करणं. गणू बाळा, आटोप लवकर, मी तुझा ड्रेस प्रेस करते, तू बूट पॉलिश कर. उद्या लवकर उठून शाळेत जायचंय ना तुला. हो आई, होतच आलंय माझं. उद्या नाही का आई, आमच्या शाळेत खूप सांस्कृतिक प्रोग्राम होणार आहेत, खूप चांगले कार्यक्रम होणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही प्रभात फेरी काढणार आहोत. आमचे काही मित्र आम्ही प्रभात फेरीला जाणार आहोत, देशभक्तीपर गीते म्हणणार आहोत. शूर आम्ही सरदार, आम्हाला कोणाची भीती, वंदे मातरम, नन्ना मुन्ना राई हूँ, देश का सिपाही हूँ, असे खूप सारे गीतं म्हणणार आहोत. शाळेत खाऊ वाटपही होणार आहे. खूप धम्माल होणार आहे आमची. खूप मज्जा आहे उद्या. हो. गणूबाळ, कसा झाला हा बोर्ड, बघितला का? अरे वा, छान, असाच पाहिजे होता मला. हो, नक्की नक्की. तुला माहिती आहे का गणूबाळ, तुम्हाला लहान मुलांना देशभक्तीपर गीतं गाताना देशाविषयी असलेला अभिमान हा बघून आम्हाला खूप आनंद होतो. आणि तुला माहिती आहे, तुझे आजोबा एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते आणि आम्हाला ही देशप्रेमाची, देशाप्रती असलेल्या आत्मविश्वासाची सगळी देण त्यांनीच दिली आहे. त्यांनीच हे संस्कार केले आहेत आमच्यावर. आणि तुम्हाला देशाप्रती असलेला अभिमान, स्वाभिमान असाच जागृत राहावा आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहावा अशी सदिच्छा देतो. हो बाबा, आम्ही नक्की प्रयत्न करू. चल, झालं का तुझं? आवर लवकर, झोप आता लवकर. सकाळी कोंबडा हरवला की उठवतो तुला. हो बाबा, झोप. आता आपण पाहत आहोत राजधानी दिल्लीमधील स्वातंत्र्य दिन साजरा करतात. माननीय पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण आणि त्यानंतर संरक्षण दलांची मानवंदना, अमर जवान ज्योत, संरक्षण दलांचं संचलन, प्रेक्षक वर्ग, त्यानंतर आपल्या शाळेतील स्वातंत्र्य दिन, बर्ची नृत्य, लाठीकाठी, मल्लखांब, आणि झेंडावंदन. आता आपण पाहूयात काकांच्या शाळेत होणारी प्रभात फेरी आणि त्यानंतर झेंडावंदन. जय किसान, जय चिरायू हो, जय किसान, मातरम, जय मातरम, जय जय किसान, मातरम, जय
देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय। आता या शाळेतील झेंडावंदन झालेले आहे. हो हो. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं आणि हे राष्ट्रगीत आमच्या नाटकाचा भाग आहे, त्यामुळे कार्यक्रम पुढेही असणार आहे. तर सर्वांना विनंती उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता की, वंदे। सर्वांनी बसून घ्या. मुलांनी बसून घ्या पटपट. नाही अरे वा काका. हा बसून दे सगळ्यांना. अरे वा काका, तुमच्या वेळी तर खूप धमाल यायची हो. मला खूप आवडला तुमचा स्वातंत्र्य दिन साजरा. आवडला तुला? हो खूप आवडला. बघ केवढी धमाल असायची. काका मी आता निघते हा. आता मी घरी जाते. सकाळी लवकर उठून शाळेत जाते झेंडावंदन साजरा करण्यासाठी. अगं पण कोकणाचं काय? कोकणात काय, मी नंतरही जाईल, पण आपले दोन राष्ट्रीय सण आपण नेहमीच साजरे करायला पाहिजेत. आणि मी पण जाणार आणि सोबत आई बाबांना पण घेऊन जाणार. काय सांगतेस? हो, खूप छान नक्की. खूप छान. आणि व्हॉट्सअप वरती फोटो पण पाठवते तुम्हाला मी. हो नक्की पाठवा तेवढा. ठीक आहे हो. चालेल. पळ लवकर आता, झोप. तर मग पालकांनो ठरलं आपलं, आपणही आपल्या पाल्यांना या दोन्ही राष्ट्रीय सणांना शाळेत घेऊन जाणार आणि आपणही त्यांच्यासोबत शाळेत जाऊन हे राष्ट्रीय सण साजरी करणार. तर यासाठी आपण सर्वजण शपथ घेऊयात. मी सर्व पालकांना विनंती करतो की त्यांनी शपथ घेण्यासाठी उभं राहावं आणि मी अर्जुन दादांना विनंती करतो की त्यांनी ही शपथ द्यावी. सर्वांनी थोड्या वेळ उभं राहा. मी शपथ घेतो की मला माझ्या राष्ट्रीय सणांचे महत्त्व कळाले आहे. हेच महत्त्व मी माझ्या पाल्यालाही समजावून सांगेल. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही राष्ट्रीय सण मी इतर सणांप्रमाणेच उत्स्फूर्तपणे सहकुटुंब साजरे करीन. जय हिंद. जय हिंद. धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यावं. आणि हीच शिकवण आणि हीच संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला कायम देत राहिलो तर आपला भारत देश बलशाली आणि बलसागर हा चिरंतनपणे राहील. तर मग भेटूया आपण येत्या 15 ऑगस्टला मैदानावरती. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, हे कंकण करी बांधियले. जनसेवे जीवन दिधले, जनसेवे जीवन दिधले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले. मी सिद्ध मरायाला हो, मी सिद्ध मरायाला हो. बलसागर भारत हो.
भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. धन्यवाद. आपल्या प्रबोधिनीच्याच विचारधारेप्रमाणे आधी आपण इथेच थांबूयात. सर्व पालकांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरच थांबावे. व्यासपीठावरून पालकांनी जाऊ नये, इथेच थांबावे. आपल्या प्रबोधिनीच्या विचारधारेप्रमाणेच आधी आपण करावे मग लोकांना सांगावे या विचारातून प्रेरणा घेऊन आपल्या पालकांनी अतिशय समर्पक असे राष्ट्रीय सणाविषयी विद्यार्थी म्हणून आणि पालक म्हणून आपली काय कर्तव्य आहेत याबद्दल अचूक शब्दात मांडले. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या वतीने कौतुक करते आणि त्यानंतर वैशालीताई आणि सुवर्णाताईंना विनंती करते की आपल्या या सगळ्या पालकांचं आपण कौतुक करूयात. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे म्हणत आज मराठी मनावर नकळत संस्कार करणारी आपली मराठी सण परंपरा आत्ता या बालचमूंच्या सादरीकरणातून आपण पाहिलीच आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते वीर सावरकरांपर्यंत आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानाचा पाया रचणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांपासून संत गाडगेबाबा, संत साईबाबा या संतांच्या रत्नमालेपर्यंत, लता दीदींपासून पु ल देशपांडे यांच्यापर्यंत तर देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या अनेक मराठी योद्धे ही महाराष्ट्राच्या मुकुटावर शोभून दिसणारी रत्नेच आहेत. ही रत्ने मराठी मातीतून जन्मली आणि मराठी मनावर आपली नावे कोरून गेली. या सर्वांचे स्मरण ठेवत 1 मे रोजी आपण आपल्या महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारा प्रिय उत्सव म्हणजेच महाराष्ट्र दिन दरवर्षी साजरा करतो. याच महाराष्ट्र दिनाची आठवण करून देण्यासाठी जय जय महाराष्ट्र माझा असा जय जयकार करत आज पूर्व प्राथमिक विभागातील अध्यापक सादर करत आहेत ही मायभूमी महाराष्ट्र भूमी ही आमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. हा आमचा आहे बाणा ही आमुची आहे बोली अस्मानी झके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची.
वापते ती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती शिव नरक शिवादी अष्टावधान जागृत अष्टप्रधान दष्टित नयंगार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र शस्त्र पारंगत नाजनी तुरंदर पौरवदार पपृंदर क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी धन्यवाद रत्नाकरा धौतपदा रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनी ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वन्दे भारत मातरं वन्दे भारत मातरं वन्दे भारत मातरम् नमस्ते 1 2 3 सगळ्यांना